ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ಇವತ್ತಿನ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ಭಗವದ್ಗೀತೆಯ 12ನೇ ಅಧ್ಯಾಯದ 20 ಶ್ಲೋಕಗಳನ್ನು ಹೇಳುತ್ತಿದ್ದೇನೆ. ಓಂ ಶ್ರೀ ಪರಮಾತ್ಮನೇ ನಮಃ. ಶ್ರೀಮದ್ ಭಗವದ್ಗೀತಾ ಅಥ 12ೋऽಧ್ಯಾಯಃ. ಅರ್ಜುನ ಉವಾಚ ಏವಂ ಸತತಯುಕ್ತಾಯೇ ಭಕ್ತಾಸ್ತ್ವಾಂ ಪರ್ಯುಪಾಸತೆ ಯೇ ಚಾಪ್ಯಕ್ಷರಮವ್ಯಕ್ತಂ ತೇಷಾಂ ಕೆ ಯೋಗವಿತ್ತಮಾಃ. ಭಗವಾನುವಾಚ ಮಯ್ಯಾವೇಶ್ಯ ಮನೋ ಯೇ ಮಾಂ ನಿತ್ಯಯುಕ್ತಾ ಉಪಾಸತೆ ಶ್ರದ್ಧಯಾ ಪರಯೋಪೇತಾಸ್ ते मे युक्ततमा मताः. ये त्वक्षरमनिर्देश्यम् अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम्. संयम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम् देहमद्विरवाप्यते. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम्. मय्येव मनादस्त्वा मयि बुद्धिं निवेशय निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशयः. अत चित्तं समादातुं न शक्नोषि मयि स्थिरम्. अभ्यासयोगेन ततो मामचाप्तुं धनञ्जय. अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव. मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. अतैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः. सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानाध्यानौ विशिष्यते. ध्यानात् कर्मफलत्यागाचान्तिरनन्तरम्. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करण एव च. निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखः क्षमी. सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः. मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः. तस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः. आर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः. अनपेक्षः शुचिर्दक्षः उदासीनो गतव्यतः. सर्वारम्भः परित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः. यो न रुष्यसि यदेष्टि न शोचति न काङ्क्षति. शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः. समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः
शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः स्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् अनिकेतस्थिरमतिर्भक्तिमान् मे प्रियो नरः ये तु धर्म्यामृतमिदै युक्तो यतोक्तं पर्युपासते श्रद्धदाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियाः। ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम 12ोऽध्यायः। ಓಂ ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣಾರ್ಪಣಮಸ್ತು. ಯಾರಿಗೆಲ್ಲ ಮನೆಯಲ್ಲೇ ಕೂತು ಭಗವದ್ಗೀತೆ ಕಲಿಬೇಕು ಅಂತ ಆಸಕ್ತಿ ಇದೆಯೋ ನಾನು ಕೆಳಗಡೆ ಕೊಟ್ಟಿರುವಂಥ ಝೂಮ್ ಲಿಂಕನ್ನು ವಿಸಿಟ್ ಮಾಡಿ. ಈ ಒಂದು ಲಿಂಕ್ ನಿಮಗೆ ಆನ್ಲೈನ್ ಕ್ಲಾಸ್ ಆಗಿರುತ್ತೆ. ಭಗವದ್ಗೀತೆಯ 18 ಅಧ್ಯಾಯಗಳನ್ನು ನಿಮಗೆ ಆನ್ಲೈನ್ ಮುಖಾಂತರ ಕಲಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಇದರಲ್ಲಿ ಕನ್ನಡ, ಹಿಂದಿ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದಿರ 13 ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಭಗವದ್ಗೀತೆಯನ್ನು ಹೇಳಿಕೊಡಲಾಗುತ್ತದೆ.